लक्ष्मण मालन भीमराव खरात हालाकीच्या परिस्थितीला तोंड देत गेले 3 दशक कोल्हापूरमध्ये चंदेरी दुनेत अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या ह्या अवलियाचा खडतर प्रवास. मूळचे सांगली जिल्ह्यातील घुलेवाडी गावचे असणारे एक कुटुंब सूतगिरणीसाठी मुंबईत स्थायिक झालं. 19 नोव्हेंबर 1974 साली या कुटुंबात एक धाकटं अपत्य जन्माला आलं. त्या धाकट्या मुलाचं नाव ठेवलं लक्ष्मण. थोड्या दिवसांनी उदरनिर्वाह भागत नसल्याने भीमरावांनी त्यांच्या पत्नी व मुले यांना गावी पाठवलं. घरची हालाकीची परिस्थिती जगत लक्ष्मणचं बालपण घुलेवाडी या गावी गेलं. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणं कठीण होतं, परंतु शिक्षण घेत गुरे राखून शिक्षण पूर्ण केलं. शालेय जीवनात असताना कबड्डी व सुरपाटी असे आवडीचे खेळ खेळताना गुडघे फोडून घेणं कधी थांबलं नाही. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी 4 किलोमीटर पायी चालत जावं लागत असे. लक्ष्मणचे मोठे बंधू किसन यांच्या लक्षात ही बाब आली असता किसन यांनी लक्ष्मणला 350 रुपयाची एक सायकल आणून दिली. शालेय शिक्षण घेत असताना काशीनाथ खरात व तानाजी बर्गे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. इतर बहीण भावाप्रमाणे लक्ष्मण व त्याची बहीण सुरेखा यांचेही लहानपणी अनेक खटके उडायचे, परंतु सुरेखाच्या लग्नावेळी लक्ष्मण व किसन यांनी वराडाच्या टेम्पोत फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता. 10वीचं शिक्षण घेत असताना बोर्डाचा पेपर सुटल्यानंतर दुपारपासून पुढे विहीर बांधकामावर कामाला जावं लागत असे. अशा परिस्थितीत लक्ष्मणचा सख्खा मामा बेरगळ मामा लक्ष्मणला मुंबईला घेऊन गेला. मुंबईतील अटणी दुकानात गेल्यानंतर तेथील वातावरण बघून अटणीचं काम मला जमणारच नाही असा पवित्रा घेतला व इतर ठिकाणी जॉबसाठी एम्प्लॉयमेंट नोंदवायला सुरुवात केली. एखादा चांगला जॉब लागेपर्यंत लक्ष्मणला त्या अटणी दुकानात काम करावं लागले. मुंबईत कावराबावरा झालेल्या लक्ष्मणला बेरगळ मामाने ऍक्टिव्ह करायचं ठरवलं. त्यासाठी मामा लक्ष्मणला दररोज वर्तमानपत्र वाचायला लावायचे. आणखी बिनधास्त बनवण्यासाठी लक्ष्मणला मुद्दाम बॅग विकणे, सुतारकाम यासारखी कामे कराय पाठवत. याच दरम्यान मुंबईतच लक्ष्मणची त्याचे जुने मित्र श्रीरंग खरात व राजू खरात यांची चांगली गट्टी जमली. सुट्टीच्या दिवशी कलेजा फ्राय खाणे, प्लाझा टॉकीजला तब्बल 3-4 चित्रपट पाहणे हा यांचा छंद. या तिघांच्या मैत्रीचे किस्से खूप रंजक आहेत. त्यातीलच एक म्हणजे धुलवडीच्या दिवशी हे तिघे एकत्र भेटले. तिघेही दारू न पिणारे, आयुष्यात एकदा तरी दारूची टेस्ट घ्यायची या उद्देशाने यातील एकाने आज आपण दारूच पिऊ असा हट्ट धरला. त्यानंतर इतर दोघांनी त्याला नकार दर्शवला, पण तो हट्टाला पेटलेला होता. इतर दोघांनी त्याची खूप समजूत घातली, पण खूप वेळ समजूत घातल्यानंतर त्याने एक पाऊल मागं घेतलं. एक अट घातली, दारू प्यायची नसेल तर आज जेवायचं पण नाही. यावर इतर दोघांचा नाविलाज झाला व मित्राच्या हट्टासाठी हे 3 यार ऐन धुलवडीच्या दिवशी उपाशी झोपी गेले. 90च्या दशकातील अभिनेत्री दिव्या भारतीच्या 7 समुंदर गाण्यावर लक्ष्मण व श्रीरंग ही जोडी प्रचंड फिरा होती. जिथे जाईल तिथे हे गाणं लावायची यांची फरमाईश असायची. खूप ठिकाणी जॉबसाठी प्रयत्न करून पण जॉब लागत नसल्याने त्या काळात गजानन खरात यांच्या मार्गदर्शनाने दिघंची येथे कापड दुकानासाठी जागा देखील बघून आले होते, परंतु ते होऊ शकलं नाही. याच काळात बंधू किसन यांनी कोल्हापूरमध्ये अटणी दुकान चालू केलं व या दुकानात कामासाठी लक्ष्मणला मुंबईतून कोल्हापूरला बोलवून घेतलं. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर नवीन असताना पापावीर यांनी नाव विचारलं. त्यावर लक्ष्मण असं सांगितलं. त्यानंतर पापावीर म्हणाले, आईला भारी आहे की रामलखनची जोडी. आणि त्यानंतर हळूहळू लक्ष्मण नावाचं लग्न व्हायला सुरुवात झाली. मुंबई सोडून कोल्हापूरला आल्यानंतर काहीच दिवसात
शाळेतील कामगिरीच्या आधारावर पोलीस भरतीसाठी कॉल आला, परंतु त्यासाठी 25,000 इतकी रक्कम भरावी लागत असल्याने व आधीच डोक्यावर 1,00,000 रुपयाचं कर्ज असल्याने भरती व नोकरी याचा विचार डोक्यातून काढून टाकला. थोड्या दिवसांनी बाबासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मण व अशोक खरात यांनी शिवाजी पेठ येथे अटणी दुकान चालू केले. या काळात हे दोघे स्वतः हाताने जेवण बनवून खात असत. चित्रपट सृष्टीतल्या लक्ष्मीकांत व अशोक या जोडीसारखीच या दोघांची जोडी अफलातून होती, आहे आणि राहील. दरम्यानच्या काळात लखनला 2 आणखी जिवलग मित्र भेटली. सदाशिव कटरे व धोंडीराम चव्हाण या तिघांचेही एकमेकासोबत चांगले घरचे संबंध होते. यांच्या मैत्रीचे किस्से लखन आजही आपल्या मुलांना सांगत असतो. लखनचा कोल्हापुरातील सुरुवातीचा बराच काळ विजय गौंडी व सुनील वीर यांच्या सानिध्यात गेला. लखनचं लग्नाचं वय आलं होतं. त्याला थोडीफार सुशिक्षित अशा मुलीशी लग्न करायचं होतं, परंतु वडिलांच्या आग्रहास्तव लखनची आत्या सुभा हिच्या धाकट्या मुलीसोबत लग्न ठरवण्यात आलं. 8 मे 1998 रोजी या लक्ष्मी नारायण जोडीचा विवाह सोहळा पार पडला. लग्नात लखनच्या अनेक मित्रांनी आवर्जून हजेरी लावली होती. लग्नानंतर लखन व अनिता यांना विनोद व सानिका ही 2 अपत्ये झाली. त्याचसोबत भाची दया हिला कोल्हापूरला आणून खूप जीव लावला. 2008 साली लखनने उत्तरेश्वर पेठ येथील राहती जागा विकत घेतली. या काळात विलास काटकर दादा यांचा सल्ला कामी आला. 2011 साली लखन खूप आजारी पडला. वर्षभर अंथरुणाला खिळून असणाऱ्या लखनसाठी पत्नी अनिता यांनी बरा झाल्यानंतर बाळूमामांच्या मेंढ्या राखायला पाठवण्याचा नवस बोलला. बाळूमामा पावला आणि लखन खणखणीत बरा झाला. लखनला जीवनदान भेटले. त्यानंतर केलेला नवस फेडण्यासाठी लखन व मेहुणा अप्पा 1.25 महिना बाळूमामाच्या मेंढ्या राखायला गेले आणि तिथूनच लखनची बाळूमामांवर नितांत श्रद्धा झाली. आजारपणीच्या काळात प्रभू नाना यांनी लखनची खूप काळजी घेतली. त्यानंतर थकलेल्या वडिलांचं 2016 साली वृद्धापकाळात निधन झालं. कुटुंब प्रमुख गेल्यानंतर किसन, तारा, कल्पना, सुरेखा, लखन या 5 भावंडांनी एकमेकांना धीर दिला. ऐन सीझनमध्ये सुशील पवार यांनी दुकानासाठी दिलेली जागा व गाडगीळ कुटुंबियांनी घरासाठी दिलेली जागा लखन आजही विसरत नाही. पुढे 2019 साली कन्या सानिका हिचा लखनचा भाचा संदीप यांचा विवाह पार पडला. कोरोना काळात कोरोना झाल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता असल्याने डॉक्टरांनी तातडीने ऍडमिट करायला सांगितलं होतं. तेव्हा कुटुंबाची झालेली धावपळ व धडपड मन सुन्न करणारी होती. देवाच्या कृपेने लखन सुखरूप बरा झाला. यावेळी लखनला दुसरं जीवनदान भेटलं होतं. या काळात विशाल पुकळे यांनी दिलेला आधार कुटुंबीय आजही विसरलेले नाहीत. पुढे 2022 साली मुलगा विनोद याला हॉटेल मॅनेजमेंटची पदवी भेटल्यानंतर नवीन कॅफे टाकण्याचा विषय मांडला. कोणताही विचार न करता लखनने हिरवा कंदील दाखवून कामाला सुरुवात केली आणि चायबार नावाने कोल्हापूरमध्ये एक युनिक कॅफे ओपन झालं. या आधी कॅफे नावाचा प्रकार माहीत नसलेला लखन त्याच्या मित्रांना कॅफे बद्दल अभिमानाने सांगतो. त्यानंतर 2024 मध्ये वृद्धापकाळाने आईचं निधन झालं. 9 वर्षापूर्वी आलेल्या अक्षयवर लखनने विनोद इतकाच जीव लावला. कोणत्याही कार्यक्रमानिमित्त घुलेवाडी या गावी गेल्यावर लखन त्याचे मित्र संतोष, काशीनाथ, श्रीरंग, यशवंत, मधुकर, हिराप्पा यांच्यात गुंग होऊन जातो. यांच्यासोबत गावच्या कार्यक्रमात तल्लीन होऊन मनमुराद नाचतो. प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा दाखवत कठोर निर्णय घेतो, तर वाईट परिस्थितीत पहिला धावून जातो. तो कोणाचा लखन मामा झाला, तर तो कोणाचा लखन भाऊ, तर कोणी लखन म्हणून त्याला आपलं केलं. दोस्त अशोक हॉस्पिटलमध्ये असताना लखनने कुटुंबियांना दिलेला आधार दोस्तीत सांगून गेला. पुतणी नीताच्या लग्नात दूर जाऊन रडणारा लखन कोणी पाहिला नाही. लेकीच्या अक्षदा पडताना नवरदेवाच्या मागे मामा म्हणून उभारलेला रडताना लखन कोणी पाहिला नाही. पण नात कस्तुरी
पुण्याला जाताना हुंदकून हुंदकून रडणारा हळवा लखन मात्र सगळ्यांनीच पाहिला. एरवी मोठ्यांच्यात रमणारा लखन घरातल्या लहानग्यांच्यात लहान होऊन जातो. अशा या चंदेरी दुनियेत लखलखणाऱ्या लखनला 50व्या जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.